आपण पाहत आहात हदगाव एक्सप्रेस। सविस्तर बातमी। 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडून अतिवृष्टी निर्माण झाली होती। त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले। या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा होती, परंतु शासनाकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत शासनाने दिली नाही। 10 दिवस उलटून देखील शासनाकडून शेतीचे पंचनामे करण्यात आले नाही। पंचनाम्याच्या बाबतीत अधिकारी कर्मचारी हलगर्जीपणा करीत आहेत। ज्या शेतकऱ्यांचे नदीच्या पुरामुळे घरी पडली आहेत, साधनसामग्री वाहून गेली, अशा लोकांना 24 तासाच्या आत अन्नधान्य देणे अपेक्षित असताना हदगाव हिमायतनगर तालुक्यातील कोणतेही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप साधनसामग्री अधिकारी आणि तहसीलदार यांनी दिली नाही। यासाठी शासनाला जागा करण्यासाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये स्वराज्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी दिली। यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की जे 2-3 तारखेला जी अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीच्या माध्यमातून आपल्या हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांचं पुरं नुकसान झालं। त्याचबरोबर जे नदीकाठचे लोक आहेत त्यांचं तर पुरं गाळासळ वाहून गेले। या सर्व हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना या सरकारने ज्याचे घर उद्ध्वस्त झाले, जे रोजचं खायला प्यायचे जे वस्तू वाहून गेल्यात, त्यांना 72 तासाच्या आत सामग्री मदत देण्याची गरज होती। त्यांनी आतापर्यंत दिले नाही। जवळपास 14 तारीख आहे। म्हणून या शासनाला जागा करण्यासाठी आणि शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी येणाऱ्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला सकाळी 11:30 वाजता आम्ही हदगाव जुना बसस्टँड ते तहसील कार्यालयावरती बैलगाडी मोर्चा काढतोय। त्या बैलगाडी त्याचबरोबर माझ्या शेतकरी राजाला व सगळ्या शेतकरी मायबाप जनतेला विनंती आहे की आपण आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलू नका आणि आत्महत्यासारखा विचार देखील आणू नका। तुमच्या पाठीशी खुद्द छत्रपती संभाजीराजे आहेत आणि त्याचे कार्यकर्ते आणि तुमचा मुलगा, तुमचा नातू, तुमचा पंतू म्हणून मी स्वतः सर्व ताकदीशी तुमच्या पाठीशी आहे। असला कुठलाही विचार आणू नका आत्महत्यासारखा। कारण का आपण जगलो तर जय जगल, कारण का शेतकरी आहेत म्हणून सगळे लोक आहेत। पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या बुधवारी आपण सर्वांनी मोर्चामध्ये सामील राहू। ज्याच्याकडे बैलगाडी असेल त्याने बैलगाडी घेऊन यावं, पण कोणाकडे बैलगाडी नसेल तर स्वतः आपण मोर्चात उपस्थित राहू, कारण का ही मागण्या आपल्या आहेत। आपण शेतकरी आहोत। या शेतकऱ्यांचं जोपर्यंत प्रेशर त्या झोपेत सोंग करणार सरकारला आणि इथल्या तहसीलदार त्याचबरोबर SDM कलेक्टरला जाग येणार नाही, त्या जागा करण्यासाठी हा मोर्चा आहे। त्यामुळे सर्व मायबाप जनतेला विनंती करतो की आपण बुधवारी यावं।